नरसिंग सलवादी राव आहे. मी भीमनगरमध्ये लहानपणापासून राहतो. हे आपला माझ्यावर अन्याय होऊ राहिला आता. हे पम्मीबाई दगडू निकम हे काही दिवसापूर्वी आली होते आमच्या घरी. हातपाय जोडायला लागले. माझ्या मुलांनी मला घरातून बाहेर काढलेले आहे. ते काढलेले आहे. ते आम्ही माझी मिसेस आणि मी बाबा चला जाऊ द्या घराच्या बाहेर मुलांनी काढलेलं आहे तर आपल्याला काय ते कधी पण हे होईल म्हणून आम्ही बिगर ॲग्रीमेंट करताना रूम दिले. ते आता वर्ष झाले. वर्षाचं आपलं भाडं पण नाही दिलं. तर मी बोललो बाबा चला जाऊ दे. आमचं मीटर पण काढून घेतले. ते राहता तर मी बोललो त्यांना बाबा टच केलं बाबा तुम्ही भाडं पण नाही देतात. हे काय पण हे करतात. खाली करून टाका. माझ्या मुलगीचं लग्नासाठी मी खोली विकायचं आहे. ते लोक त्यांना पकडून बोलायला लागले. बोलता हमने 2 लाख दिया है 1.5 लाख दिया है. तर मी बोललो त्यांना बाबा तुमच्याजवळ काय प्रूफ आहे. ते लोक नगरसेवकला काही लोकांना भीमनगरचे त्यांच्या नातेवाईकांना जमा करून आहे ना आमच्यावर म्हणजे हे करायला बघितले. ते बाबा पैसे तरी घेऊ शेवटी काय बोलले बाबा बोलणार लोकांनी बोललं. ते नगरसेवकला पण आणलं होतं. ते नगरसेवक बोलले बाबा आमच्याजवळ आला असता तर बरं झालं असतं आम्ही मिटवू. मी बोललो बिगर पैसे घेऊन कोणी मिटवतात का. मी जेव्हा पैसे घेतले नाही त्यांच्याशी पैसे देऊ का. किती बाय कितीची खोली? 10 बाय 10ची खोली येते. किती वर्ष आला आपण त्याला दिले? आता एक दीड वर्ष झाले. म्हणजे नकार का देतात म्हणजे खोली भाडे? आता ते बोलतात ना खोली भाड्याने दिलं. आता माझ्या मुलगीच्या लग्नासाठी मी विकायचं काढलं. 3-4 गिराईक लोकांना पण पळून टाकलं त्यांनी. बाबा हम लोग नहीं छोड़ेंगे हम हजम कर लेंगे रूम असं तसं आजूबाजूवाल्यांना बोलायला लागले. ते नगरसेवक काय बोलतो? नगरसेवक बोलायला लागला बाबा माझ्याजवळ आला असता तो मी मिटवला असता. मी बोललो काय घेणं देणं काय. बोलतो त्यांना बसून काय त्यांना काय पाहिजे मी देऊन टाका तुम्ही हे करा. कोण आहे नगरसेवक तुमचा? नाना बिराडे. पैसे काय व्यवहार करता का? पैशाच्या त्यांच्या समोर कोणाचा व्यवहार नाही झाला. ते बोलले भाई काय त्यांना बोलून एक करू आम्ही. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले काय विषय? ते विषय ते माझी बहीण आहे ना ते त्यांचं सामान आहे ना काढले. ते काढायला ते लोक माझ्यावर पण आरोप घेतला बाबा तू त्या लोकांना दादा लोकांना पाठवतात रूममध्ये. आमचे सामान बाहेर फेकले. माझ्यावर पण अत्याचार करू राहिले. ते माझ्यावर पण केस ठोकायचे बघू राहिले. ते बघा सर मी 3 महिन्यापासून तो आकाश सोनवणे मला लय धमकी देत आहे. तो म्हणतो ते बाबा खोली खाली कर. मी बोलली त्याला नरसिंगची खोली आहे तुझा माझा काय संबंध नाही आहे. तो नरसिंग मला बोलेल बाबा माझे पैसे त्याने देऊन टाकायचे मी त्याचा रूम खाली करणार आहे. 3 महिन्याचा आता 1 महिना अगोदर त्याने माझ्यावर कंप्लेंट केली. तर मी त्याला बोलले तू कंप्लेंट कशाबद्दल केली माझ्यावर. ते माझ्या घरी यायला पाहिजे होतं मला सांगायला पाहिजे बाबा माझा रूम खाली कर. तुझा आणि माझा प्रश्न होता. मी माझ्या दोन्ही पोरांना मध्ये घेतलेलं नाही होतं पैसे द्यायच्या टायमाला. तर मला म्हणतो तू काय मला ओळखत नाही का. मी आकाश सोनवणे आहे. माझी पोस्ट कुठपर्यंत आहे मी तुला हे करून टाकल घायल करून टाकल तुला आणि तुझ्या मुलग्यांना. तू मला ओळखलंच नाही अजून. तुला कानून कायदा काय माहिती नाही आहे. तू खाली म्हाताऱ्यापणामध्ये गेलेली आहे. परत सर काल पण आलेले 5 बायका आणि 3 माणसं घेऊन आलेला. मी एकटी घरात असताना माझी लहान नातरं आहेत. मी एकटीच होती. सगळे कामाला गेले होते. तर मला त्या बायकांनी मारहाण केली धक्काबुक्की केली. मी बोलली बाबा तुमचा माझा काय संबंध नाही आहे. माझा आणि नरसिंगचा संबंध आहे. तुम्ही कशाबद्दल आलो मला त्या बायका धमकी देते आहे. तर बाबा आम्ही हा रूम विकत घेतला. जरी विकत तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याच्याशी बात करा. माझ्याबरोबर कोणी बात नका करू. सर मला त्या लोकांनी धक्का मारला तर मला म्हणते हिचं व्हिडिओ कॅशिट करा. ही लय नाटकं करते. हिला कशी बाहेर निघत नाही. बघा सर माझं सगळं सामान बिमान सगळं फेकून दिलं. मी पडली तर माझी बाजूवाली बाई होती मंगल बाई तिने मला उचललं. ते ही काय म्हणते त्या बायका म्हणता मला तर बाबा ही तिची सून आहे. ही काय नाटकं करते एवढं. चला रे हिला घ्या पोलीस स्टेशनमध्ये. सर माझं पोलीस स्टेशनमध्ये पहिली कंप्लेंट दिली होती. तिचा काय अजून निकाल काय झाला नाही. परत काल गेले तर मी 2 वाजेपासून पोलीस स्टेशनला गेले तर मला रात्री 11 वाजले तेव्हा त्या लोकांनी माझी कंप्लेंट घेतली. घेतच नाही. पोलिस म्हणतात तो तुमच्यामध्ये येतच नाही तर त्याचं नाव तो बाजूला राहून जातो. सर या बायकांना पुढे करतो पोरांना पुढे करतो. कोणार्क
अपना शहर, अपनी बातें।